गण्या काय झालं? गण्या काय झालं तुझ्या? अरे मला सांगा तरी झालंय काय म्हणून. गण्या गण्या हो. काय झालं इकडे? इकडे की तिथली काठी 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 तुमच्याकडे काढते. बाप भावऱ्यावरी बाहेर फिरतोय ना म्हणून लेकरं माजले. दोनच मिनिटांमध्ये बाहेर गेलतो तर लय काहीतरी कुठं करून बसतो तिकडे. गण्या त्याला इकडे समोर ये. मला त्याला काही विचारायचं नाही, त्याला हाणायचं नाही, त्याला मारायचं नाही, त्याला काहीच बोलायचं नाही. तर ना माझ्या प्रश्नाचं उत्तर आज दिलं पाहिजे. गुन्हा नेमका आहे का माझा गुन्हा आहे का त्याचा गुन्हा आहे. मी ह्याला आवडी दोनच शब्द विचारणार आहे. रुसतोय थोड्या थोड्याला, फुगतोय थोड्या थोड्याला. काम सांगितलं की जीव असा नुसता गरगट करतोय. या ती बेसन हटण माणसं कसं गर हटतंय तसं तितकं गरगट करतोय. लेकरानं त्या बाबा आला की त्याच्या हातातलं चहा बिस्किट अगर काय असलं खायला घेतलं की नुसता असा अंगाचा आक्रोश करून घेत. या मग तुला जमत नाही तर तू खेळतोच कशामुळं? तू जातोच कशामुळं तिकडं सकाळ सकाळ उठून? तुला जर बाबा तू जर मला कुठली भलकुबल आणलीस आणि भांडण जर आणलीस तर मी मला एक लिकरून आहे म्हणूनच पुन्हा मग तुझा हे आहे. ह्याला हॉस्टेलला टाकायची तयारी करा. ही जवळ ठेवायच्या काबिल लिकरू नाही. त्या शिकली ना मुका बाहेर लिकरू हवडा हॉस्टेलला नेऊन टाकल्या ह्याच्यापेक्षा लहान आहे. गण्या काय करते सांग? ह्याला हॉस्टेलची सोय करा लवकर करा. ही नको जवळ ब्याद आहे ब्याद. आता सायकल जी आणली त्या सायकलच्या मागच लागलाय पळायला. नाही अभ्यासाला बसना झालाय. कुठल्या शाळेवर मन असं चित्त ठेवी नाही, दात घाशी नाही, कोणतंच काय करीना झालाय. एक आम्हाला शाळेमध्ये धडा होता बघ. आमचा गणू रोज सकाळी उठतो खायला रद्दा गदा लय मटा द्या म्हणतोय मला. इळभर भाकर खात नाही त्या बिस्किटामुळे. हॉस्टेलला टाकून दे. एकाच मिटलं आता ह्याला मिटवा. ह्याला हिरी टाकायचं नाही. कुठं टाकायचं ते टाका. ह्याला नीट पात्राच्या माळावर मग. काय करायचं का नाही? तुमच्या 20 रुपयामुळे होतंय. त्याच्या सगळं ढिगाणा घालीत बसतात तुम्ही. तुझ्यामुळे मला जर का नाही आज काय जर बोललं का नाही तुला लय हानी बघतो ना. तुम्हाला भाकरीच करून देत नाही ना आज मी खायला. ह्याला कळू नका शाळेचा टायमिंग बदललाय. आपल्याला दूध आणून द्यावं लागतंय घरामध्ये, काय खायला आणावं लागतंय. एक तर उठवायचं हल्ला, उठवून परत हल्ला पुन्हा दुकानला जायला हुडकायचं, म्हणजे घरातलं काम करायचं. म्हणजे दुसऱ्या माणूस काय रिकाम आहे का? मी काय मोठ्या ड्युटीला चाललेत का? उठलाय जीव उठलाय आणि जी गेलाय तिकडं माझं अख्खं काम झालंय पण त्याचा यायचा पत्ता नाही. माय आपल्याला बोलल का नाही बोलल. दिवसभर बी शाळेतून आलं की तीच आहे आणि सकाळी उठल्यावर बी तीच आहे. त्याच्यामुळे आज त्याला माझ्यापाशी खायला नाही प्यायला नाही. हो का तुम्हाला ना तिकडं आज स्पष्टच आहे. तुम्हाला तिकडं जाऊन बसायचे ना, घरातले काम सोडून तुम्ही तिकडंच खायला जा. मी कुणालाच काय करून देणार नाही. माझ्या मागे ढिबर काम आहे.
सकाळ सकाळ का नाही उठलं तुला उठत आहे कशाला? उठायचं, दुकानावरून सामान आणून द्यायचं, दूध हे आणून द्यायचं, तुला ते तसल्या तर गोष्टी कळूनच गेलं होता वरची वर. ते भावड्या उठ बाबा म्हणलं की असा पानगावून अशी झेप खायचा नुसती. उठ माणूस तर उठायचा, सकाळचं झाडून घेऊ लागायचा. मम्मी काय आणायचंय सांग, दुकानचं सामान, ती सामान आणून मला द्यायचा, सगळं द्यायचं. आणि गेल्यापासून ह्याला पाणी बी घेतलं इथं भरायला लावलं बारक्या बकटीनं की नागडोळे मुळीतोय. आंघोळीला तर आंघोळ तर एक दिवस नको वाटत या, बिगर आंघोळीचं राहायचं तर. दररोज पाणी गरम आंघोळ ह्याची चप्पी करून टाका. नाही निवडलं डोकं खाल्लंय माझं, ही माझ्या डोक्याच्या बाहेर गेलाय आता. मी त्याला दररोजच सांगते, शेवट सांगणं आहे का. माझा बी जीव वैतागलाय, मला लय काम आहे ह्याच्यासोबत. बोकं झुंज करू का तुमच्या सोबत करू? कुणालाच काय चहा पाणी नाही, काय नाही, काय नाही. आता मी काळा करून प्यायला तुम्हालाच का देऊ? ए गणू, अरे माणसं बोलतीय तुला काय ए गाडी आली बघा. सगळ्याला शिक्षा आहे आज एकाला. मी प्यायला आता काळा चहा करून. झालं आता इथून पुढे आता वडावडी करायची, गोळागोळी करायची. बिगर चहाचं जास तुम्ही बी शाळेत. तुम्हाला दररोज बी उठवावं लागायलंय. तुम्ही काय शाळा शिकणार हो का ग? तुम्हाला 2-4 शाळा घेऊन शाळेचा भागा पळवायचे लेकर आहोत तुम्ही. तुम्हाला काय शाळेची खास आहे का? अर्धा तास थांबलास, तुला काय बोलायचंय का नाही? त्याच ठिकाणावर थांबू द्या. शाळेत बी जाऊ देत नाही, कोणतंच काय करू देत नाही. माझ्या कशाला नादा लागायचं या? गेली का नाही ती पोरगी तुझ्यामुळं तशीच? फक्त तुझ्यामुळं. आता आहे का नाही 12-1 वाजेपासून उपाशी मरते का नाही? त्याला तसं नाही, त्याला एकदा उलटाच टांगावं तुम्हाला लागतं. बी लय कमी बापाच्या होतावलं. तुम्ही दुकानला जा म्हणलं की गाडी घेऊन चौकट बेल मारून कुठे येतो आंघोळ करून ती तुम्हाला माहिती आहे. पण दिसल्या इथं सामान आणून द्या म्हणलं की ह्याला धाडताला धाड तुम्ही बी करता. म्हणून आज तुम्ही दोघं बी मला काय खायला प्यायला मागायचं नाही. ती पोरगी उपाशी गेली आता तर तुम्हाला कटर सजा आहे. काय खायचं आता? बसा मग आता उपाशीच.